जगन्नाथ पाटील यांच्याबद्दल काय म्हणणं असेल? जगन्नाथाला तर माझा पहिल्यापासून सपोर्ट आहे. ते करतील तर चांगलाच करतील. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. त्वरित आपण क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे. अनिल टॉस गमावलेला आहे. सकाळचं सत्र आपण पाहतोय दमट असं हे वातावरण, थंड वातावरणामध्ये नक्कीच जर तू टॉस जिंकला असता तर तू काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. परंतु आता मात्र मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागेल, तर 8 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? तरी पण 90 ते 100च्या आसपास धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते फलंदाज आहेत जे 90 ते 100 धावा बनवतील? अशोक आहे, जेडी आहे, नंतर निखिल आहे, अजून राकेश आहे, सचिन आहे, स्वतः मी पण आहे, अजून भरपूर जण आहेत. नक्कीच आयोजन समितीमध्ये आपली देखील खूप महत्त्वाची भूमिका आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. जगन्नाथ पाटीलने खूप सुंदर आयोजन केलं आहे. याच्यासाठी खूप मेहनत घेतली. माझं तर एकच म्हणणं आहे की ही स्पर्धा अशीच परत वारंवार होत राहावं आणि चांगल्या चांगल्या खेळाडू या उद्देशाने आपले भविष्यामध्ये पुढं जातील या उद्देशाने नानांनी खूप चांगले आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल थँक्यू. मांडा म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेट नक्कीच स्पेशलिस्ट म्हणून ओळख होती, परंतु गेली 2 ते 3 वर्ष आपण पाहतोय ओरम क्रिकेटमध्ये देखील मांडा संघ किंवा मांडा विभागातील जे काही संघ आहेत ते खूप चांगली कामगिरी करत आहेत. काय सांगशील? त्याच्या मागे पण सुद्धा जगन पाटीलचा खूप मोठा हात आहे. त्यांनी एवढं छान सुंदर मैदान दिलं व हर एक गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं त्यांनी आणि हर खेळाडूंना त्यांनी सपोर्ट करत राहिलेत. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस बॉक्समधून माहिती ते टॉस जिंकलेला आहे रुद्र 11 मांडा या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि सामने जेव्हा सुरू आहे की आपण खेळायच्या पहिल्या 4 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते मायक्रोफोनवरती माझे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. रुद्र 11 मांडा टीम आपला 12th मॅन पाठवायचा आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये प्लेइंग 11 लिस्ट घेऊन. विनंती असेल रुद्र 11 मांडा टीमचा 12th मॅन आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण घेऊन यायची आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच रोशन संतेश सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. तसेच कपाळी केशरी गंधा मास शिवरायांचा छंद एकच नाम जय घोष करतो. जगदंब जगदंब अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी माझा मानाचा मुजरा अर्पण करतो. आणि तालुका कल्याण समालोचन कक्षातून मी प्रसन्न महेंद्र चव्हाण द व्हॉइस ऑफ वरप तुम्हा सर्वांचं मांडा प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजचा दिवस क्रमांक पहिला आणि या पहिल्या दिवसाचा तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना जो मात्र रुद्र 11 मांडा विपक्ष श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. रुद्र 11 मांडा या संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला. विनंती असेल सामना लवकर सुरू करायचा आहे पंचांना. आज बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अनसोल्ड प्लेयरांमध्ये सुद्धा सामना खेळवायचा आहे
3ची सिरीज असेल आणि जो बेस्ट ऑफ 3 मध्ये 2 सामने जिंकतील त्यांना 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आमचे ऑर्गनायझर जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून मिळणार आहेत. रुद्र इलेव्हन मांडा संघ आपण आपला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे विनंती असेल. येस पहिला चेंडू टाकण्या अगोदर आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाहिजे अन्यथा आपल्याला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. प्रॉपर ड्रेसिंग कंपल्सरी आहे. रूल्स आणि रेग्युलेशन्सच्या अंतर्गत ही खेळली झालेली स्पर्धा. पहिली मॅच जी दर्शकांच्या भेटीला येते रुद्र इलेव्हन मांडा वर्सेस श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. तर दोन्ही संघांची प्लेइंग लिस्ट सांगतोय. श्री गजानन डेव्हलपर्स मांडाची अनिल, निखिल, अशोक, सचिन, राकेश, चिंटू, जाकीर गुजर, बाबू, कृष्णा, जेडी आणि राहुल भंडारी. त्यासोबतच रुद्र इलेव्हन मांडा या संघाची प्लेइंग लिस्ट असेल प्रमोद पाटील, संकेत भोईर, यासिन मोगल, विशाल भोईर, चेतन पाटील, भावेश कोत, फहीम इद्रिसी, नौशद अन्सारी, अजय कोत, जयेश राजे, योगेश केने आणि अमर पाटील. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतो या पुढील मांडा प्रीमियर लीगच्या वाटचालीसाठी. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन, एक सुसज्ज अशी ही क्रिकेटची स्पर्धा जी मात्र दर्शकांच्या भेटीला येते. सुभाष जी गायकर हे सुद्धा लाईव्ह या मॅचिंगचा आनंद घेत आहेत. मॅन फ्रॉम मांजर्ली, उमसाई मांजर्ली या संघाचे हे खेळाडू सुभाष गायकरजी यांच्या वतीने मांडा प्रीमियर लीगच्या आयोजकांचं आणि मांडा प्रीमियर लीगचं खूप खूप कौतुक केलं. खूप खूप अभिनंदन आलेत. तसेच जेवी स्पोर्ट्स वरप यांचे प्रोप्रायटर आदित्य पार्टे आणि मनीष मस्कर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा हा संघ प्रथम फलंदाजी करत आहे आणि फलंदाजीसाठी ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल अशोक एडे आणि जेडी. अतिशय चांगले असे दोन हे खेळाडू मांडाच्या या मैदानामध्ये विश्वविख्यात आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात, कशा प्रकारची बॅटिंग करतात या सकाळच्या सत्रामध्ये. माझ्यासोबत आहेत माझे साथी समालोचक रोशन संते सर, अप्रतिम कॉमेंटेटर आहेत द व्हॉइस ऑफ घारिवली आमचे गुरुवर्य. माझ्यासोबत माझे गुणलेखक आहेत प्रथम चव्हाण, मॅन फ्रॉम वरप. आणि ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते GTC लाईव्हच्या माध्यमातून. तसेच जोडलेल्या तमाम लाईव्ह क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा द व्हॉइस ऑफ वरप प्रसन्न चव्हाण माझ्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मांडा प्रीमियर लीगमध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येस, तर रुद्र इलेव्हन मांडा संघासाठी वैयक्तिक आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक फेकण्यासाठी येतोय संकेत भोईर, मॅन फ्रॉम मांडा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. पॉवर प्ले 1 PP1चं मॅन्डेटरी षटक हातात असताना आपल्याला दिसतील. त्यांच्या समोर असतील स्ट्राईकर एंडवरती अशोक एडे, मॅन फ्रॉम मांडा. नेहमी एका दुसऱ्यासमोर खेळतात. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. शो द गुड गेम. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. इनफिल्डच्या आत क्षेत्ररक्षक फंबल झाले. सुरेख प्रकारचं बॅकिंग आपल्याला पाहायला मिळालं इनफिल्डच्या आत. आणि या पहिल्याच चेंडूवरती घेतलेली 1 रन. अकाउंट ओपत असताना
इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमचं 1 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धावेच्या मोबदल्यामध्ये 0 विकेट्स गमावल्या आहेत. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज संकेत भोईर पुन्हा एकदा सज्ज. जोरात असा फटका आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र आपले इरादे स्पष्ट करणारा जेडीच्या बॅट मधून येतोय पहिला ब्लास्ट. ब्रँडेड चौकार डीजे. ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. 5 धावा या धाव फलकावरती आहेत. पहिल्याच चेंडूवरती अप्रतिम फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. बिडी विकेटच्या वरून 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. इथे मात्र इनसाइड आउटचा देखणं फटका. चेंडू जातो लॉंग ऑन वरून सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा चौका डीजे. टू बॅक 2 चेंडूंवरती 2 अप्रतिम स्ट्रोक जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले जेडीच्या माध्यमातून. अतिशय एष्टी मोठी आहे या खेळाडूची पण नजाकतचा इस्तेमाल करत असताना आपल्याला पाहायला मिळाला एलिगन्स कशा प्रकारे यूज करतात. प्रॉपर टायमिंग खेळलेले क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवणारा फटके. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ताकदचा उपयोग केला आहे. मिस टाइम फटका आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि सुरेख झेल. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला लागलेला पहिला झटका. जेडी बॅक टू थँक्यू व्हेरी मच. पहिला झटका लागला आहे जेडीच्या स्वरूपात श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. अर्ली विकेट डाऊन झाले आहेत जेडी. अप्रतिम फ्लो मध्ये पाहायला मिळत होती यांची बॅट. वेट अ मिनिट पंच जरासं तांत्रिक बिघड झालाय. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. आणि या 6 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल तो 15 धावांवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र बेग हिट करायचा प्रयत्न होता. अप्रतिम कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. प्रथम बॅटिंग करत असताना श्री गजानन डेव्हलपर्स मांडाची 1 डाऊन 15 रन्स डीजे. पंच स्पीडअप करायचे. आज आपल्याला बरेच सामने करायचे आहेत त्यामुळे टीम मीटिंग घ्यायची नाहीये. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग जर घेतली तर भरपूर वेळ लागेल. आज आपल्याला 5 पेक्षा जास्त मॅचेस खेळवायचे आहेत. 8 षटकांचे हे सामने असणार आहेत आणि संध्याकाळी 5:45 वाजता अंधार पडतो त्यामुळे वेळेचे आपण पाबंद आहोत. प्रॉपर रूल्स आणि रेग्युलेशन्सचं पालन करून ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. याची नोंद करून घ्यायची आहे.
दुसरं षटक फेकण्यासाठी येतोय विशाल भोईर, मॅन फ्रॉम मस्कळ. अप्रतिम फलंदाज, अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विशाल भोईर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी. समोर असतील फलंदाज राहुल भंडारी, राईट हँड बॅट्समन, आणि त्यांच्या समोर असतील विशाल. गोलंदाज सज्ज. या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर चेंडू, अतिशय चांगला असा चेंडू मिश्रण केलं होतं, फॉलो थ्रू मध्ये रन आउट केला. दुसरा झटका लागला आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला. आणि राहुल बॅक टू द पवेलियन. डीजे विकेटचं पतन, दुसरा हादरा जो मात्र मिळाला आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला. नवीन फलंदाज येतील राकेश, स्ट्रायकर एंड वरती. गोलंदाजी मार्क वरती विशाल भोईर, मॅन फ्रॉम मस्कळ. आपल्या षटकातील दुसरं चेंडू टाकण्यासाठी सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो, पडल्यानंतर बाउन्स झाला, पंचांचा इशारा येतोय, तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जायला जाऊन पोहोचेल ती 16 धावांवरती. 16 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या धावफलकावरती आहेत. दिशाहीन मारा जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अप्रतिम चेंडू आणि तितकाच असा चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी घेतलेली सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जायला जाऊन पोहोचेल ती 17 धावांवरती. 17 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा या धावफलकावरती आहेत. नक्कीच अप्रतिम स्पोर्ट्समॅन स्पिरिट जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली अशोक एडे यांच्या माध्यमातून. चेंडू त्यांच्या अंगाला लागून इनफिल्डमध्ये गेला आणि इनफिल्डला क्रॅक करून आउटफिल्डमध्ये सुद्धा गेला, पण धावा घेतल्या नाही. दॅट्स द स्पोर्ट्समॅन स्पिरिट. अप्रतिम स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना अशोक एडे आपल्याला पाहायला मिळाले या चेंडूवरती. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय वेगवान चेंडू, फलंदाज बीट होत आहेत. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 17 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम बॅटिंग करत असताना श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमचे, आणि या मांडा टीमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आल्या आहेत सर्वच कडून. इथे मात्र ब्लॉक होल टाकलेला चेंडू फक्त आणि फक्त फ्लिक केला आहे मिड विकेट रिजनमध्ये. तत्पूर्वी घेतलेली सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जायला जाऊन पोहोचेल ती 18 धावांवरती. 18 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा या धावफलकावरती आहेत. अजून काही चेंडू शिल्लक या षटकातील, आणि तेच हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 हो, गतीमध्ये परिवर्तन, मिश्रण पाहायला मिळालं या गोलंदाजाकडून. व्हॅरिएशनचा वापर, स्लोवर वन. अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय वेगवान चेंडू, त्याला बेडकावून दिला आहे मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल झाले होते उभे, पण तत्पूर्वी घेतलेली ही सिंगल,
आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 19 धावांवरती आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाचा स्कोर आहे 2 गडी बाद 19. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 गडी बाद 19. 19 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. अप्रतिम फटकेबाजी आणि तितकेच सुरेख गोलंदाजी आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही संघ मांडाचे आहेत त्यामुळे मैत्रीपूर्वक लढत ही आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील फहीम. गोलंदाज सज्जा फहीम. छोटा पॅकेट मोठा धमाका. छोट्या कच्चा हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो आपल्या संघासाठी. पंचांच्या डाव्या साइडनी राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो 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 सुरेख चेंडू. फलंदाज इथे मात्र बीट होत आहेत. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 19 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतील आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे फहीम. पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. फाईन लेगला थोडंफार फाईन करत आहेत. हो 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 ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू इथे मात्र मिस टाइम फटका होता पण मिस फील्डच्या स्वरूपात इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पद्धतीने संघाचा अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल तो 23 धावांवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सबमरीन चेंडू आणि दिशापासून भटकले हे गोलंदाज. पंचांचा इशारा येतोय तो वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 24 धावांवरती. 24 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील फहीम. तर आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंडवरती राकेश. तर नॉन स्ट्रायकर एंडवरती अशोक. गोलंदाज सज्ज. ओ हो हो इथे मात्र अप्रतिम चेंडू वारंवार फहीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चिकी सिंगल. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मग ते अशोक असतील किंवा राकेश. जेव्हा दोन्ही फलंदाज पळतात तेव्हा 1 धाव मिळते. चांगला आपल्याला कॉन्टॅक्ट एका दुसऱ्यामध्ये पाहायला मिळाल्या फलंदाजांमध्ये आणि तत्पूर्वी घेतलेली सिंगलच्या मध्ये ते धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 25 धावांवरती. 25 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता स्ट्रायकर एंडवरती असतील अशोक एडे. मॅन फ्रॉम मांडा. फुल टॉस चेंडू होता त्याला बिडकावून दिला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सुरेख प्रकारचा क्षेत्ररक्षण जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी घेतलेली सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांमध्ये. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट एज वी सीन बिटवीन दीज टू बॅट्समन विच इज अशोक अँड राकेश. आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल तो 27 धावांवरती. 27 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धाव फलकावरती आहेत.
तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक्स असणार आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फैद. फुल टॉस चेंडू होता, त्याला बिडकावून दिलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल झाले. एक धाव घेऊन दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाजांचा. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. ऍडव्हान्टेज घेतला या मिसफिल्डचा फलंदाजांनी. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. दोन्हीही फलंदाज चित्त्याच्या वेगाने आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट करताना पाहायला मिळतील. अप्रतिम स्ट्रॅटेजी. 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. चावण पोहोचेल तो 29 धावांवरती. 29 रन्स ऑन द बोर्ड. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. ओहो हो, हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला स्क्वेअर कट केला आहे. चेंडू पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील, फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने षटक समाप्त होत असताना ड्रिंक्स ब्रेक होत आहेत मैदानाच्या 4 ओव्हरच्या नंतर. ओके सर, 4 ओव्हरच्या आत ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. कोणी टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहेत, याची नोंद करून घ्यायची आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं 2 गडी बाद 30. डीजे. अप्रतिम संगीत आम्हाला ऐकायला मिळत होते, म्हणजे आमचे डीजे मास्टर प्रथम यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळतील विशाल. सांगी कोट्यातील 4थं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचाचा इशारा येतोय तो व्हाईट चेंडू, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 31 धावेंवरती. 31 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज या षटकातील पहिलं चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. विशाल टू अशोक. अप्रतिम चेंडू. फलंदाज बीट झाले. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. 31 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा इशारा येतोय तो वाईड. अपीलची मागणी होती, पण अपील पंच फेटाळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 32 आकड्यावरती. 32 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा या धावफलकावरती आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 4थं षटक घेऊन येतील विशाल. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील अशोक एडे, मॅन फ्रॉम मांडा. गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. विशाल. इथे मात्र चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय दुसऱ्या लॉट मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग लॉंग बिग
तिने संघाचा कोण पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 38 धावांवरती. 38 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट अमोर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला अशोक एडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अशोक एडेच्या बॅट मधून येणारा हा होता बॅक टू बॅक सलगचा दुसरा. चार धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट 6 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 44 या आकड्यांवरती. हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतील अशोक एडे हे विशालवरती. गोलंदाज सज्ज. इथे मध्ये ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जायला, जाऊन पोहोचेल ती 45 या आकड्यावरती. 45 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 या धावा फलकावरती आहेत. स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन होता पण पंचांचा इशारा येतोय तो वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 46 या आकड्यावरती. 46 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. राकेश आणि अशोक अशी ही जोडी आपण पाहू शकतो श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघासाठी बॅटिंग करत असताना. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो विशाल, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अप्रतिम चेंडू, तितका जसा चांगला फटका, अप्रतिम झेल टिपला आहे डीप मध्ये आणि संघाला लागलेला तिसरा झटका. राकेश बॅक टू द पवेलियन. डीजे ब्रेक होणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. 5व्या षटकापासून कशा प्रकारची इनिंग्स प्रोग्रेस होणार आहे यासाठी मी इन्व्हाइट करणार आहे आमचे साथी समलोचक, आमचे गुरुवर्य मॅन फ्रॉम गारिवली गावचे एक अप्रतिम समलोचक रोशनजी संते. पण त्या अगोदर एक चेंडू बाकी आहे आणि त्यानंतर होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. गोलंदाज सज्ज. इथे मात्र बिडकावून दिला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग बिग वे. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि स्वर्गीय नवनाथ संत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील हा पहिला सामना रंगतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये. रुद्र 11 मांडा विपक्ष श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमची धावसंख्या आहे 13.00च्या सरासरीने तब्बल 52 धाव बनवल्यात. अशोक एडेने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. अनिल जे संघनायक आहेत ते देखील आनंदित असतील. ज्याप्रमाणे अशोक बॅटिंग करतोय. संघाचा बॅकबोन आहे. अष्टपैलू खेळाडू आहे अशोक एडे, जे सहआयोजक देखील आहेत मांडा प्रीमियर लीगचे. यापुढील सामना असेल NG स्पोर्ट्स कोंडेरी विपक्ष इमाद 11 बनेली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इमाद 11 बनेली आणि NG स्पोर्ट्स कोंडेरी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चेतन येतोय मॅन फ्रॉम सांगोडे. चार षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 52 धाव बनवल्यात. याच सरासरीने जर बॅटिंग केली उर्वरित 8 षटकांपर्यंत 100+ धावा बनवण्यामध्ये यश येईल. चेतन राऊंड विकेट. यावेळेस पहिला चेंडू स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. न्यू बॅट्समन आपण पाहतो निखिल येतोय. कल्पेश कौर यांचं देखील आगमन झालेलं आहे. राऊंड विकेट चेतन. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय संकेत भोईरचं. तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 53 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ आपण पाहतोय. सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेबांचा हा संघ आहे. आयोजक देखील आहेत ते या स्पर्धेचे. राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आखोटप्प्याचा हा चेंडू होता. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. अशोक एडे आहेत. खूप चांगली बॅटिंग करतोय अशोक आपल्या टीमसाठी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आतापर्यंत अशोकच्या बॅटमधून 4 उत्तुंग षटकार आलेत. वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. फ्लाइंग स्टार्ट करून दिला. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. सहाने पुढे सरकेल 59 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अशोक. 5 उत्तुंग षटकार अशोकच्या बॅटमधून आलेत. चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. ग्लोरियस स्ट्रोक. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय पंचांचा, कारण की 6वं षटक सुरू होत आहे. बॅटिंग पॉवर प्ले. नक्कीच अशोक 5व्या किंवा 6व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला घेणं गरजेचं आहे. 5व्या षटकामध्ये आपण घेतलं नाही, त्यामुळे आपल्याला 6व्या षटकामध्ये कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले हा घ्यावाच लागेल. कारण की 7व्या किंवा 8व्या षटकामध्ये आपण बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकत नाही, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः संघनायक येतोय प्रमोद पाटील. मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सीझन 1. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हा पहिला सामना तुमच्या समोर रंगतोय. 2 बलाढ्य संघ मांडा शहराचे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा आणि रुद्र 11 मांडा या 2 संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. फुल टॉस चेंडू बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अशोक एडेच्या बॅटमध्ये येतोय. मांडा गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अशोक एडे. खूप चांगली बॅटिंग अशोक करतोय. अशोक डिंडा या नावाने सुपरिचित संपूर्ण या टिटवाला विभागामध्ये. धावसंख्या 70 धावा धावफलकावरती. बघूया स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक पूर्ण करतोय का फलंदाज अशोक, कारण की पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं कल्पेश शेलारने 73 धावा बनवल्या होत्या वैयक्तिक, आणि आता मात्र वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस. चेंडू क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज होतोय बाद. 49 या धावसंख्येवरती अशोक एडे बाद होतोय. खूप मोठा धक्का बसलाय श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. परंतु मी सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या अशोकसाठी. खूप चांगली बॅटिंग केली अशोकने या सामन्यामध्ये. तब्बल 7 षटकार अशोकच्या बॅटमधून आलेत. 49 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली आहे आपल्या टीमसाठी. तर पारितोषिक आलेला आहे दोन्ही संघांसाठी. षटकारांच्या हॅट्रिकसाठी, चौकारांच्या हॅट्रिकसाठी, विकेटच्या हॅट्रिकसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल निशांत मुरकुटे यांच्याकडून. दोन्ही संघांना ही सुवर्ण संधी आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी, चौकारांच्या हॅट्रिकसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी निशांत मुरकुटे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. चांगला चेंडू, स्ट्रॉंग अपील करतायत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 70 धावा धावफलकावरती. प्रमोद पाटील जे संघ मालक देखील आहेत, संघ नायक देखील आहेत रुद्र 11 मांडा या टीमचे. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ₹100 कॅश प्राइज देखील आहे आणि जगन्नाना पाटील यांच्याकडून देखील ₹100 कॅश प्राइज देखील आहे. एकूण ₹200 कॅश प्राइज आहे समाधान भोईरसाठी. कॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
80 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना जे ओपनिंगमध्ये सांगितलं होतं अनिल यांनी की 100+ धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे. प्रमोद पाटील राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 80 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डीजे आहे जगन्नाथ पाटील यांच्याकडून 100 रुपये आणि राहुल उके यांच्याकडून देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज. एकूण 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळते समाधान भोईरला. समाधान अभिनंदन. सर्व प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. जो कोणताही प्रेक्षक षटकाराच्या बाहेर झेलमध्ये कन्वर्ट करेल त्या क्षेत्ररक्षकाला या स्पर्धेचे आयोजक जगन्नाथ पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. आयवा जेलसाठी जगन्नाथ पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सर्व प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी. संकेत भोईर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मास्टर एक चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतो या दोन संघांमध्ये. दोन्ही संघ मांडेचेच आहेत. रुद्र 11 मांडा आणि श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. त्यामुळे नक्कीच एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. त्यामुळे हा सामना नक्कीच चुरशीचा पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. वाईड यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज संकेत भोईर. आयकॉन आहे रुद्र 11 मांडा या टीमचा. धावसंख्या स्थगित आहे 84 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग फलंदाज निखिल आणि सचिन ही जोडी पाहायला मिळते. निखिल मॅन फ्रॉम निंबवली, सचिन मॅन फ्रॉम बनेली. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू आणि वेगाने बीट करतायत संकेत भोईर बॅट्समन निखिलला. तर अजून एक पारितोषिक आलेला आहे. प्रत्येक झेलसाठी आयवा झेलसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल विनेश भगत उर्फ छोट्या यांच्याकडून. 2 दिवस हे पारितोषिक असणार आहे जगन्नाथ पाटील यांच्याकडून देखील आणि विनेश भगत यांच्याकडून देखील. यावेळेस आखो टप्प्याचा हा चेंडू मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आणि फॉलो थ्रू मध्ये चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. निखिल बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या श्री बॅट्समन येतोय चिंटू. धावसंख्या आपण पाहू शकाल 84 धावा धावफलकावरती. संकेत भोईर खूप चांगली बॅटिंग केली होती. अशोक एडेने 49 धावा बनवल्या. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर धावांसाठी संघर्ष करतोय. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळतायत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. नक्कीच रिव्ह्यूची मागणी देखील केलेली आहे बीमर चेंडू चेक करण्यासाठी. उमेश केणी सर आणि रतन मानेरकर सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. सचिन आणि चिंटू ही जोडी पाहायला मिळते. सचिन
जर पाहायला गेलं तर खूप चांगली बॅटिंग, एक षटकार एक चौकार सचिनच्या बॅटमधून आलाय. येस, पंच नो बॉल आहे. वेस्ट हाईट आहे, बीमर चेंडू आहे आणि 9+1 एकूण 2 धाव मिळतात आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. फ्रीटचा इशारा येतोय. उमेश केणी सरांचं धावसंख्या 2ने पुढे सरकते 86. चिंटूने जर या चेंडूवरती षटकार लगावला तर या स्पर्धेचे आयोजक जगन्नाना पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. फ्रीटची संधी आहे चिंटूकडे. यावेळी सुरेख टायमिंग, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धाव मिळते ते चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकते. 88 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील जर पाहिलं गेलं तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करून चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. पहिल्या 7 षटकांचा खेळ समाप्त होतो. यापुढील सामना असेल NG स्पोर्ट्स कोंडेरी विपक्ष इमाद 11 बनेली. दोन्ही संघाच्या संगणक विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. जो संगणक इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणार नाही त्या संघाला 5 धावांची पेनल्टी असेल. जो संगणक इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणार नाही त्या संघाला 5 धावांची पेनल्टी असेल. शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. अजून एक खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. कल्याण प्रीमियर लीग सुपर ट्रॉफी 2021 कल्पेश शेलार आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. फैम येतोय गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंग फलंदाज सचिन आणि चिंटू ही जोडी पाहायला मिळते. 92 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा उच्चांक नोंदवलाय. बॅटची बाहेरची कडे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदण करत 4 रन. थँक्यू सो मच. NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. तर विनंती असेल इमाद 11 बनेली टीमची कॅप्टन त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अंतिम षटक सुरू आहे. फैम चांगला चेंडू आपण पाहतो. व्यवस्थित बॅटवरती येत नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवरती विशाल भोईर आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 97 97 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेमधील उच्चांक नोंदवलाय धावसंख्येचा. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने याच मैदानावरती सातत्याने ते सराव देखील करत असतात. राऊंड विकेट. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चिंटूच्या बॅटमध्ये येतोय हा उपयुक्त षटकार. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमसाठी, कारण की या स्पर्धेमधील प्रथम असा संघ ठरलेला आहे ज्याने 100 पेक्षा जास्त धाव बनवल्यात. 103 धावा धावफलकावरती. यस पाणी घेऊन जायचं आहे.
पाणी घेऊन जा. एकशे 3 धावा धावफलकावरती. संगणक अनिल देखील आनंदित असतील ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने. संघ मालक जगन्नाना पाटील देखील आनंदित असतील कारण की सकाळच्या या सत्रामध्ये खूप चांगली सुरुवात केली आहे. चिंटू पुन्हा एकदा सज्ज होतो आहे. खूप चांगली बॅटिंग चिंटू करतोय आपल्या टीमसाठी. फैम गोलंदाजी मार्कवरती मांडा एंडकडून सज्ज होतो आहे. इमाद 11 बनेली या टीमला यस आलेले आहेत. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दाबाची संधी असेल आणि फलंदाज होते बाद. अजून एक धक्का बसतोय 104 या धावसंख्येवरती श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. अनिल आणि अनिलसाठी पारितोषिक आहे. एका षटकारासाठी जगन्नाना पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. धावसंख्या 104. संगणक येतोय 8व्या क्रमांकावरती अनिल. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे अनिलसाठी. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे संकेत भोईर. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 105 धावा धावफलकावरती. 105 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संगणक देखील उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि एकदा पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 8 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 106 धावा आणि 107 धावसंख्येचं लक्ष ठेवलेलं आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने. याच दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. सन्माननीय नवनाथजी भोई साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर सर्वात जास्त षटकार, सर्वात जास्त चौकार, सर्वात जास्त झेल आणि सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला एक आकर्षक ट्रॉफी आणि बॅट देखील आहे. हरिओम क्रिकेट सर्व आहेत. सन्माननीय नवनाथजी भोई साहेब त्यांच्या समवेत आपण पाहतोय. भगवानजी गोंदले साहेब आहेत. त्यानंतर बाळूजी धांडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यानंतर राजू गायकर साहेब देखील उपस्थित आहेत. तसेच जगन्नाना पाटील यांचे परममित्र बहादूर देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मांडा प्रीमियर लीगमध्ये. नवनाथजी भोय साहेबांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. एक मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी कारण की त्यांच्या माध्यमातून एक विशेष पारितोषिक देखील आहे. हरिओम क्रिकेट क्लब यांच्या वतीने जर पाहिलं गेलं तर सर्वात जास्त षटकार, सर्वात जास्त चौकार आणि सर्वात जास्त झेल आणि सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला ट्रॉफी आणि बॅट देखील आहे. तर 107 धावसंख्येचं लक्ष्य आहे. तर टॉस देखील आपण करणार आहोत. सन्माननीय नवनाथजी भोय साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. दुसरा सामना आजच्या दिवसातील 2 बलाढ्य संघ NG स्पोर्ट्स कोंडेरी विपक्ष इमाद 11 बनेली.
तर दोन्ही संघटना किती उपस्थित आहेत सन्माननीय नवनाथजी भोई साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करतोय. स्पेशल कॉईन आहे. एका बाजूला आयोजक जगन्नाथ पाटील यांचं नाव आहे तर दुसऱ्या बाजूला MPL 2021. तर टॉस जिंकलेला आहे इमाद 11 बनील या टीमने. कामरान टॉस जिंकलेला आहे. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. तर टॉस जिंकलेला आहे कामरान, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. 8 षटकांचा सामना आहे. 8 षटकांमध्ये जर पाहिलं गेलं तर आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये 100+ धावा पाहिल्या, तर 8 षटकांमध्ये किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल खोंडेरी टीमला? टार्गेट काही सेट नाहीये, कमीत कमी धावांनी रोखण्याचा प्रयत्न करू. मांडा प्रीमियर लीगचे हे भव्यदिव्य आयोजन आपण पाहतोय. जगन्नाथ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ही स्पर्धा तर खूप चांगली बनवली आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल जगन्नाथचं आम्ही अभिनंदन करतो. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. माझ्यासोबत विश्वास आहेत, NG स्पोर्ट्स कोंडेरी टीमचे कॅप्टन आहेत. नक्कीच ऑप्शनमध्ये देखील आपण पाहिलं होतं खूप चांगले प्लेयर तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत. टॉस गमावलेला आहे, सकाळचं सत्र आहे. टॉस किती महत्त्वाचा होता? नक्कीच टॉस भरपूर महत्त्वाचा होता. सकाळचं ड्यू फॅक्टर असल्या कारणाने चेंडू सीमारेषे पार जाणार नाही, तर ऑब्व्हियसली टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय होता. परंतु मनाविरुद्ध आता बॅटिंग करावी लागते, तर किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? तसं पाहिलं तर खूप खोलपर्यंत आमची फलंदाजी आहे. चांगले चांगले प्लेयर्स आहेत. सूरज असेल, सागर असेल, त्यानंतर सतीश गायकर असेल, विकास जाधव असतील, तर खोलवर आमची फलंदाजी आहे. तर नक्कीच 80 ते 90 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते जे फलंदाज आहेत ते 80 धाव 90 धाव बनवतील? सागर असेल, त्याच्यानंतर सूरज असेल, सतीश असेल, आणि आमचा एक एक्सपिरियन्स फलंदाज आहे उर्फ तेजा, एक्सपिरियन्स फलंदाज आहे, तर त्याच्याकडून सुद्धा संघाला भरपूर अपेक्षा असतील. आपण जर पाहिलं असेल गतवर्षी आपण कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग पाहिली, परंतु यावर्षी मांडा प्रीमियर लीग जर पाहतोय अनेक गावांचे जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ आहे. जे यंग टॅलेंटेड क्रिकेटर आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ आहे, एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे जगन्नाथ पाटील यांनी. काय म्हणणं असेल या स्पर्धेबद्दल आणि या संकल्पनेबद्दल? संकल्पना म्हणायला घेतली तर एक भरपूर अशी चांगली संकल्पना आहे आणि आयोजन खूप सुंदर आयोजन केलं आहे. आपण कुठली टुर्नामेंट ठेवतो तर टुर्नामेंट ठेवण्यामध्ये भरपूर प्रयत्न करावे लागतात, परंतु वन मॅन शो आर्मी जसं असतं तसं जगन्नाथ पाटील यांनी या ठिकाणी करून दाखवलं. नक्कीच शेवटचा दिवस असेल उद्याचा, आणि उद्याच्या दिवसात सुद्धा प्रेक्षकांना आणि खेळाडूंना चांगली संधी या ठिकाणी मिळेल. आणि या ठिकाणी टिटवाला परिसरातील 32 ते 36 गावांतील प्लेयरांना या ठिकाणी खेळण्याची सुवर्ण संधी दिली आणि एक उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला. त्याबद्दल जगन्नाथ पाटील यांचं हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. तर 107 धावांचं लक्ष्य आहे. टॉस बॉक्स माहिती आहे ते टॉस जिंकला आहे इमाद 11 बनील या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण. थँक्यू व्हेरी मच रोशन संते सर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतो अशोक एडे, मॅन फ्रॉम मांडा. इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू स्लिप मध्ये कॅरी झाला होता, पण क्षेत्ररक्षक फंबल झाले. अप्रतिम आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फ्लाइंग थर्ड मॅन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेला 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होईल. जाऊन पोहोचेल तो 2 धाव्यांवरती. 2 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. 2 धावा या धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो यासिन, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो भावेश. यासिन आणि भावेश अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल रुद्र 11 मांडा या संघासाठी. सलामीचे फलंदाज आपण पाहू शकतो यासिन आणि भावेश. ओपनिंग पेअर रुद्र 11 मांडा या संघाचे. गोलंदाज अशोक पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र बिग हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट. चेंडू जातोय पण अप्रतिम फटका जो मात्र पॅट मधून येतोय यासिनच्या आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. अप्रतिम षटकार. सहा धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. जाऊन पोहोचेल तो 8 धावांवरती. 8 रन्स ऑन द बोर्ड.
गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न होता, फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा. यासिन ब्रँडेड षटकार. इथे मात्र संघाचा अकाउंट डबल डिजिट मध्ये जात असताना आपल्याला दिसतील. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती आहेत. सडेतोड उत्तर, ईट का जवाब पत्तर से, अशा प्रकारची कामगिरी रुद्र 11 मांडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यासिन अप्रतिम टच मध्ये दिसत आहेत आपल्याला. 2 बॅक टू बॅक षटकार जे मारले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, बॅकफुटला जाऊन इथे मात्र पुल करायचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला मिड विकेट रिजन मध्ये पाहायला मिळालं. तत्पूर्वी घेतलेली सिंगल, ओव्हर थ्रोचा प्रयत्न, पण 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. जाऊन पोहोचेल तो 15 धावांवरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धाव्या धावफलकावरती आहेत. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये अशोक एडे वरती आक्रमक हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यासिन किती मोठा धक्का लागू शकला असता, वाघाची शिकार होऊ शकली असती, पण कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. अशोक एडे, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होत आहे आणि क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम झेल जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. रुद्र 11 मांडा या संघाला पहिला झटका. पहिल्या विकेटचा पतन, पहिला गडी गरत, पहिला हादरा, पहिली लागलेली नाड, नष्टर, पनवती, विघ्न, अपशकुन, लचंड, लटांबर. अशोक पहिला ब्रेक थ्रू देत असताना आपल्या संघाला. गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला इथे मात्र ब्रेक थ्रू देत असताना अशोक एडे आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती फायनल टच मध्ये असलेला, अप्रतिम टच मध्ये असलेला फलंदाज पाहायला मिळेल. यासिन, अशोक टू यासिन. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या आत फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जेडीच्या माध्यमातून कव्हर रिजन मध्ये होते हे खेळाडू तैनात. तत्पूर्वी घेतलेली सिंगलच्या मदतीने षटक समाप्त होत असताना आणि 1 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे. आणि 1 षटकाच्या वाजवी खेळाच्या नंतर रुद्र 11 मांडा 1 डाऊन 16 रन्स. डीजे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 1 डाऊन 16. 16 धावा धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये चेसिंग चालू आहे. तर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिल. वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात या षटकामध्ये गोलंदाज अनिल.
स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील यासिन. नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील जयेश राजे, मॅन फ्रॉम मांडा इट सेल्फ. लेट्स सी व्हॉट दे डू फॉर देअर टीम. गोलंदाज सज्ज, राईट आर्म राऊंड द विकेट. हल्ला चढवला आहे. इथे मात्र फलंदाजच्या बॅट मधून येणारा पहिला ब्लास्ट, ब्रँडेड षटकार. धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 22 धावांवरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज, बॅकफुटला जाऊन इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंदबाजने दिया मौका और बल्ले अकाउंट पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 26 धावांवरती. 26 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतील विस्फोटक फलंदाजी करत असताना यासिन स्ट्रायकर एंड वरती. इथे मात्र बॅटीची कडा घेऊन फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत एवन क्वालिटीचा नशिबाचा ब्रँडेड. अप्रतिम टच मध्ये ताकद पण पाहायला मिळते, नजाकत पण पाहायला मिळते. तलवार से वार और सुई से भी वार यहाँ पे देखने को मिल रहा है हमें यासीन के माध्यम से. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुल केला आहे आणि चेंडूला फेकून दिला आहे सीमा. चौका, 4 रन. ठीक आहे. आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यासिन अप्रतिम फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अनिल, राईट आर्म राऊंड द विकेट. स्लो चेंडू, इथे मात्र मोठा मासा गळाला लागला आहे आणि संघाला लागलेला दुसरा झटका. यासिन बॅक टू द पवेलियन. डीजे फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. विनंती असेल, बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे स्पीडअप करायचंय पंच. आपल्याला विनंती असेल, अन्यथा अंधारामध्ये आपल्याला मॅचेस काही खेळावे लागतील. तसं होऊ नये म्हणून आपणच सहकार्य करायचे. सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती असेल, आपण सहकार्य करा. आयोजकांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती असेल. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंड वरती विशाल बोईर, मॅन फ्रॉम मस्कड. तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील जयेश. गोलंदाज सज्ज अनिल. इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसरतोय. संघाला लागलेला तिसरा झटका. विशाल बॅक टू द पवेलियन. डीजे
थँक्यू व्हेरी मच. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. फहीम आणि जयेशची जोडी इथे मात्र रुद्र 11 मांडा या संघासाठी पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतील कृष्णा. आणि या कृष्णासाठी शुभेच्छा आल्या आहेत, ते म्हणजे जेवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि गावदेवी क्रिकेट संघ वरप यांच्या माध्यमातून सुद्धा. तर कृष्णासाठी एक सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक साठी मनीष धुमाळ यांच्याकडून 2200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अप्रतिम गोलंदाज, KGPL मध्ये एकमेव गोलंदाज ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये 2 षटकार हाताळली आणि एकही षटकार मारून दिला नाही, असा अप्रतिम गोलंदाज मॅन फ्रॉम वरप. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतो आपल्या संघासाठी या मांडा प्रीमियर लीग मध्ये. मोठं नाव आहे वरप संघाचं. गोलंदाज सज्ज कृष्णा. गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असतील ते जयेश. कृष्णा टू जयेश. हो 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 हो, इथे मात्र अप्रतिम चेंडू, मिस टाइम फटका. चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी कृष्णाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सामन्यांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतो हा गोलंदाज कृष्णा. एक धावेच्या मदतीने संघाची अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल तो 35 धावांवरती, 35 धावांवरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असतील ते फहीम. अप्रतिम चेंडू हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे कृष्णा. अतिशय चांगलं षटक हाताळत असताना अनिल यांच्या माध्यमातून कमबॅक मात्र पाहायला मिळाला आपल्याला श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाकडून. आणि कृष्णा त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. कृष्णा टू फहीम. स्लोवर चेंडू. इथे मात्र फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक बीट झाले. इथे मात्र चेंडू जातोय नॉन स्टॉप वाईडच्या स्वरूपात. वाईड +4, 5 धावा. पाच धावा या चेंडूवरती एकवटल्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कृष्णा राईट आर्म ओव्हर द विकेट. कमबॅक करू शकतील का नाही हे पाहावं लागेल. फुल टॉस चेंडू इथे मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये भिडकावून दिला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप मध्ये. तत्पूर्वी घेतलेली ही सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 41 धावांवरती. 41 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा या धावफलकावरती आहेत. कमबॅक करतील हे असं वाटतंय श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. कारण म्हणतात ना, अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी का इंतहाम बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी आसमान बाकी है. दोन्ही संघांना कमबॅक करावं लागेल. गोलंदाज सज्ज. इथे मात्र जयेशच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड जयेश षटकार. हेमंत दादा भोये यांच्या माध्यमातून सलगचे 3 षटकार मारले जर तर जयेश साठी रोख रक्कम 1000 रुपये आहेत. संधी असेल जयेश साठी. तत्पूर्वी इथे मात्र जयेशच्या बॅट मधून येणारा हा होता ब्रँडेड चौकार. डीजे
तर जयेशसाठी सुवर्ण संधी असेल. सन्माननीय नवनाथ शेठ भोय यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. जयेश इथे मात्र बीट झाले. चेंडू स्लिपमध्ये कॅरी होत आहे आणि आपल्याला पाहायला मिळतील तैनात. आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडूची षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालं 3 गडी बाद 51. डीजे टीम मीटिंग घ्यायची नाहीये, विनंती असेल दोन्ही संघांना, कारण यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे 4थ्या षटका समाप्तीनंतर. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 गडी बाद 51. 51 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. आणि निशांत मिरकुटे यांचं आगमन झालं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज अनिल आपल्याला पाहायला मिळतील वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन. 30 चेंडू आणि 56 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज अनिल सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर असतील ते फहीम. अनिल यांचा चेंडू इथे मात्र भिडकावून दिला आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँड निशांत मिरकुटे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल दोन्ही संघांसाठी. 3 सलगचे विकेट आणि 3 सलगचे षटकार, म्हणजेच विकेट हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपये. निशांत मिरकुटे यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी असेल सर्व खेळाडूंसाठी. 3 बाउंड्रीसाठी 200 रुपये. इथे मात्र ट्रॅप रचला होता पण डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तत्पूर्वी घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 58 या आकड्यावरती. 58 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 4था गडी सुद्धा बाद झाला असता पण आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, ते म्हणजे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. मान्य श्री नवनाथ जी भोये यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये कॅश प्राइज असेल. इथे मात्र बॅटीची आतली कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसवतोय आणि रुद्र 11 संघाला लागलेला हा 4था ती म्हणजे प्रमोद यांच्यासाठी की
सलग जर एका चेंडूवरती 3 धावा जर एकवटल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नवनाथ दादा भोई यांच्या माध्यमातून 3 षटकार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रमोद यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल प्रमोद यांच्यासाठी नवनाथ दादा भोई यांच्या माध्यमातून. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला आहे, पण अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी नक्कीच 5 धावा वाचवल्या आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि या एक धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल तो 59 आकड्यावरती. 59 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज अनिल पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजे राईट आर्म राऊंड द विकेट. फील्ड सेटअप चेंज करत असताना, फील्डची रचना चेंज करत असताना, सजावट चेंज करत असताना गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. अनिल टू फहीम. इथे मात्र उचलून फेकून दिला आहे आणि चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. ब्रँडेड चौकार. ठीक आहे. ड्रिंक्स ब्रेक्स होणार आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण ड्रिंक्स घ्यायचे आहेत. तर 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं चेजिंग करत असताना रुद्र 11 मांडा या संघाची 4 गडी बाद 63. तर यानंतर आपण 5व्या षटकापासून कशा प्रकारची चेजिंग होणार आहे हे ऐकणार आहोत. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आहेत. 107 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारी 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 4ही गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली आहे, खूप चांगली बॅटिंग केली आहे, चोख प्रत्युत्तर दिलं आहे. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलं जात आहे रुद्र 11 मांडा या टीमकडून. इट का जवाब पत्थर से. 11.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. सागर सुरोशी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मेघश्याम देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती जाकीर. मॅन फ्रॉम बनेलीचा हा खेळाडू आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. प्रमोद पाटील ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 23 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये नक्कीच शिरकाव केलाय रुद्र 11 मांडा या टीमने. खूप मोठं लक्ष होतं परंतु सुरुवात खूप चांगली केली. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. जाकीरच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडतोय. पहिले 2 चेंडू डॉट बॉल हाताळतोय. नक्कीच जर प्रमोद पाटील यांनी 3 धावा धावून जर पूर्ण केल्या
तर 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल निशांत मुरकुटे यांच्याकडून. तसेच 3 षटकारांसाठी देखील पारितोषिक आहे 500 रुपयांचं. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षक निखिलच्या माध्यमातून बॅकिंग चांगलं होतं आहे. नक्कीच प्रेक्षक देखील आहेत तिथे. आणि यस चिंटूने देखील सांगितलेलं आहे की चौकार आहे आणि 4 धावा मिळतात. प्रमोद पाटीलला 4 धावा मिळतात रुद्र 11 मांडा या टीमला. अ 67. यावेळी सुरेख टायमिंग. घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय काव कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. मॅच धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. राईट अप ओव्हर द विकेट. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंग अप सीमा रेषेच्या बाहेर. प्रमोद पाटीलच्या बॅटमध्ये येतोय मांडा गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. चेंडूवरती षटकार लगावला तर नवनाथदादा भोय यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज. निशांत मुरकुटे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. प्रमोद पाटील यांचा बल्ला बोलतोय. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती येतोय हा उत्तुंग षटकार. प्रमोद पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 1,500 रुपयांचा कॅश प्राईज देखील मिळवतोय सन्माननीय नवनाथदादा भोय यांच्याकडून 1000 रुपये आणि निशांत मुरकुटे यांच्याकडून 500 रुपये. अप्रतिम बॅटिंग. खूप चांगली फलंदाजी करतोय. मॅच विनिंग बॅटिंग यावेळी करतोय फलंदाज प्रमोद पाटील. मॅच 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. पहिले 2 चेंडू या षटकातील डॉट बॉल होते. त्यानंतर चौकार षटकार षटकार आणि षटकार. एकूण तब्बल 22 धावा खर्च केल्या गोलंदाज जाकीरने आणि इक्वेशन आहे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. पंचांचा इशारा होतोय बॅटिंग पॉवर प्ले कारण की 6वं षटक सुरू होतोय. रतन मानेरकर सर आणि उमेश केणे सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल या सामन्यासाठी. तिसरे पंच आहेत निरंजन सावंत सर. जेपी पॅनलचे हे गुणवान पंच अशोक एडे येतोय. गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करावा लागेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. मी आधीच म्हटलं होतं सामना सुरू होण्याच्या आधी की हा सामना चुरशीचा पाहायला मिळेल कारण की हे दोन्ही संघ नक्कीच मांडा विभागातील आहेत आणि याच मैदानावरती सातत्याने सराव करत असतात. एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जगन्नाथ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा मांडा प्रीमियर लीग 2021. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 86 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातो लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. प्रमोद पाटील यांची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रमोद पाटीलसाठी. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार लगावलेत. एकूण 28 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. मॅच विनिंग फलंदाजी होतीये संगनायकाच्या माध्यमातून. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल ड्रॉप. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. चैतन्य पाटील यांनी या सामन्यामध्ये 3 झेल सोडलेत. खराब क्षेत्ररक्षण दाखवलंय सातत्याने. अशोक चांगला चेंडू आपण पाहतोय. कमबॅक करतोय. ब्लॉक होलचा वापर केला होता. यॉर्कर चेंडू. 1 धाव मिळते चेंडूवरती.
एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे सरकते. 97. 97 धावा धावफलकावरती. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. अशोक पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावी चांगला चेंडू आणि कॉड बँडची अपील. फलंदाज बाद. फाईम बॅक टू द पविलियन. अजून एक धक्का बसतोय रुद्र 11 मांडा या टीमला. आपण पाहतोय संकेत भोईर येतोय. कमी चेंडू मध्ये जास्त धाव बनवण्याची क्षमता संकेत भोईर मध्ये आहे. 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू शिल्लक आहेत. अशोक पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोल्डन विकेट कॅरी केली अशोकने. चांगला चेंडू आपण पाहतो. सेन्सिबल क्रिकेट संकेतच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि पहिल्या 6 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 97 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. बारा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या रुद्र 11 मांडा या टीमने कोणी विचार देखील केला नसेल. जेव्हा पहिली इनिंग झाली होती 106 धाव बनवल्या होत्या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने, परंतु यासीनने खूप चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सातत्याने जर पाहायला गेलं तर प्रमोद पाटील यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली. 4 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. त्यानंतर जयेशने देखील 1 षटकार 1 चौकार लगावला आणि यासीनने देखील खूप चांगली बॅटिंग केली. 3 षटकार आणि 3 चौकार यासीनच्या बॅटमधून देखील आलेत. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो चिंटू. यापुढील सामना असेल NG स्पोर्ट्स कोंडेरी विपक्ष इमाद 11 बनेली. दोन्ही संघाच्या संगणका विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे. टॉस जिंकलाय इमाद 11 बनेली या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 12 चेंडू 10 धावांची गरज. चिंटू गोलंदाजी मार्कवरती. यावेळी बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाज बाद. सोप्पा झेल टिपतोय गली क्षेत्रामध्ये. अजून एक धक्का बसतोय रुद्र 11 मांडा या टीमला. 10 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी रुद्र 11 मांडा या टीमला. हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज देखील आहे. चिंटूसाठी सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. न्यू बॅट्समन आपण पाहतोय यावेळीस नौशाद येतोय. नौशाद अन्सारी, संकेत भोईर आणि नौशाद ही जोडी पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चिंटूने पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिली आहे. यावेळीस कार्ड बॅनची अपील करतायत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू, त्यामध्ये 1 गोल्डन विकेट देखील कॅरी केले. गोलंदाज चिंटूने 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. कमबॅक करतोय श्री गजानन डेव्हलपर्स मांडा हा संघ. या सामन्यामध्ये पहिलाच सामना प्रेक्षकांसाठी पैसा वसूल ठरतोय, कारण की हे 2 बलाढ्य संघ आमने सामने आहेत. 10 चेंडू 10 धावांची गरज. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि फलंदाज बाद. बाबूने खूप चांगला झेल टिपलाय आणि अजून एक धक्का बसतोय. नौशाद 0 वरती बाद.
9व्या क्रमांकावरती येतोय. 7 फलंदाज गमावलेत रुद्र 11 मांडा या टीमने. इन ॲट नंबर 9 योगेश केणे येतोय. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. 10 धावा या बनवाव्या लागतील. 9 धावा बनवल्या तर सुपर ओव्हर असेल. धावांची जर बरोबरी झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये कमबॅक करेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संकेत भोईर ऑन स्ट्राईक. अजून एक चांगला चेंडू. चिंटूची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. सलगचे 5 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक करून देतोय श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. टर्निंग पॉइंट षटक फेकतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चिंटू. नक्कीच जर मैदान षटक फेकले तर 200 रुपयांचं कॅश पे देखील असेल. निशांतच्या माध्यमातून निशांत मिरकुटे यांच्याकडून जर हा चेंडू निर्धाव चेंडू फेकला तर 200 रुपयांचं कॅश पे असेल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत भोईर. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. या सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देण्यास षटकार येतोय फलंदाज संकेत. शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावलाय संकेत भोईरने. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज कृष्णा मस्कर येतोय. कृष्णा मस्करसाठी विकेट हॅट्रिकसाठी मनीष धुमाळ यांच्याकडून 2222 रुपयांचे कॅश प्राइज देखील आहे. योगेश केणे ऑन स्ट्राईक. एक्सपिरियन्स बॅट्समन आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इमाद 11 बनेली संघ आणि NG स्पोर्ट्स कोंडिरी संघ आपण देखील सज्ज राहायचा आहे. टॉस जिंकलाय बनेली या टीमने. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. कृष्णा मस्कर सज्ज होतोय मांडा एंडकडून गोलंदाजी मार्कवरती. यावेळी फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाही आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच रुद्र 11 मांडा या टीमने. रुद्र 11 मांडा टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक, कौतुक आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. दोन्ही संघ विनंती असेल लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे.